नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे दीनानाथ मंगेशकरला विरोध का. तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुरू केलं लता मंगेशकरांनी 2001-2002मध्ये ते हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि ते आज गेले 24-25 वर्ष पुण्यामध्ये ते हॉस्पिटल आहे. 24-25 वर्षामध्ये त्यांनी काही लाख लोकांना बरं केलं असेल, काही लाख लोकांना चांगली ट्रीटमेंट दिली असतील काय. आणि ह्या 25 वर्षामध्ये त्यांच्याबद्दलचा असा काहीतरी जो काय प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता. म्हणजे त्या बाईंचं मरण हे अगदी क्लेशकारक, अगदी दुःखदायक. म्हणजे सगळ्यांना सगळं मिळेल पण ज्या त्या 2 मुली आहेत त्या मुलींना आई मिळणार नाही. आयुष्यात दुसरी बायको मिळते, दुसरा नवरा मिळतो काय, पण आई मिळत नाही कधी. आई ही आई असते. आई बाप होऊ शकते पण बाप आई होऊ शकत नाही. हे दुःख जे आहे ना, आई नसल्याचं जे दुःख आहे ना, हे अत्यंत क्लेशकारक आहे. म्हणजे माझी त्या बाईंना पण भावपूर्ण श्रद्धांजली. आणखीन काय म्हणजे मी त्यांचा आत्म्याला शांती लाभो वगैरे असं म्हणणं, पण किती दुःख असेल त्या आत्म्याला. आणि त्या बिचाऱ्या मुली, त्यांना तर आज काहीच कळत नाही आहे, काहीच कळत नाही आहे. आणखीन आज त्या अक्षरशः महिनाभर म्हणजे शब्दांच्या पलीकडे मला त्याच्यावर म्हणजे माझं दुःख व्यक्त करणंसुद्धा कमी आहे, इतकं दुःख आहे ते. म्हणजे हे मी तिराईत असताना मला एवढं वाईट वाटतं, तर त्या भिसे गृहस्थांना काय वाटलं असेल, किंवा त्यांच्या संबंधित जे त्यांचे आईवडील वगैरे जे आहेत. मुख्य म्हणजे मला त्या 2 मुलींचं मला अत्यंत हे, आणखीन याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण आता परत हे दीनानाथ मंगेशकरमध्ये घडलं. 10 लाख रुपये मागितले म्हणून ट्रीटमेंट दिली नाही वगैरे हे जे म्हटलं जातं. आणि हे सगळं झाल्यावर त्या बाई गेल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष पुढे येऊन त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर प्रचंड टीका करत आहे. अगदी प्रचंड टीका करते. आणि टीका करणं पण स्वाभाविक आहे. म्हणजे टीका न करावी अशातला मी भाग हे नाही आहे. आंदोलन न करावं याच्याबद्दल मी हे नाही, आंदोलन 100% करावं. पण मला संपूर्ण ह्याच्यात एक कळलं नाही की ते घैसास म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास ज्यांच्यावर हे काही आरोप आहेत, ह्यांच्या आईवडिलांच्या हॉस्पिटलवर जाऊन तोडफोड करायचं कारण काय होतं, हे कोणाचं डोकं आहे. म्हणजे सुश्रुत घैसास तिथे प्रॅक्टिससुद्धा करत नाहीत, किंवा त्यांचा कुठला आर्थिक किंवा एक मुलगा याच्या पलीकडे त्यांचा कुठला संबंध नाही. त्यांचं जाऊन हॉस्पिटल तोडफोड केलं, ही मानसिक विकृती कोणाची. आणि मग त्यांच्याकडे जे पेशंट होते, ज्यावेळेस त्यांच्या तिथे हॉस्पिटलवर हल्ला झाला, त्या पेशंटला त्रास झाला नाही. त्या पेशंटपैकी कोणी दगावलं असं तर त्याला कोण जबाबदार होतं. आणि आज एवढी तोडफोड केली, जे काय केलं असेल त्याचं भरपाई कोण देणार. त्याची भरपाई होऊ शकते पण त्या मुलींच्या दुःखाची भरपाई होऊ शकत नाही, किंवा त्या भिसेबाईंच्या दुःखाची भरपाई होऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी हा मार्ग नाही आहे. आणि आज सगळेजण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय म्हणतात त्याला टीका करत आहेत. 25 वर्ष जेव्हा ते हॉस्पिटल चालत होतं त्यावेळेस चालतं आहे तोपर्यंत कोणीही त्या हॉस्पिटलवर टीका केली नाही, तोपर्यंत कधी कोणी मेलं नाही तिथे. एक शांतीलाल सुरतवाला, म्हणजे त्यांचं ब्लड डोनेशनचं काम खूप मोठं आहे, रक्तपेढीचं काम खूप मोठं आहे, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. पण त्यांनी येऊन प्रत्येक TV चॅनलला मुलाखत देऊन त्या हॉस्पिटलमध्ये कसं काय सगळी लफडी चालत आहेत. मग 25 वर्ष शांतीलाल सुरतवाला झोपले होते का. त्यांना इथे अशा सगळ्या गडबडी चालतात हे कळत नव्हतं का. आज 2014पासून देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे, ते 2019मध्ये परत 2.5 वर्ष त्यांच्या साहेबांचं राज्य होतं. त्याच्या आधी 1992पासून जेव्हा ही जागा दिली दीनानाथ मंगेशकरला, त्यावेळीसुद्धा यांच्याच साहेबांचं राज्य होतं. एक मधला 5 वर्षाचा मनोहर जोशींचा स्पॅन सोडला तर परत यांचंच राज्य होतं.
त्यावेळेस दीनानाथ मंगेशकरमध्ये असल्या काही गोष्टी चालतात हे यांच्या साहेबांना कळत नव्हतं. परत हे दरवेळेस म्हणजे शांतीलाल सरोदवाला कायम सांगणार की आमच्या साहेबांनी फुकट जागा दिली, आमच्या साहेबांनी फुकट जागा दिली. आणि किंवा दुसरे काही व्हिडिओ आहेत की लता मंगेशकर आणि त्यांचं घराणं किती वाईट आहे. अरे ते वाईट आहे तर त्यांनी निदान हॉस्पिटल तरी काढलं ना. तुमच्या साहेबांनी काय केलं आहे? शरद पवारांनी बारामतीमध्ये तरी साधं हॉस्पिटल काढलं का चॅरिटेबल? आत्ता गव्हर्मेंट हॉस्पिटल जे आले ते अजित पवारांनी आणलेली आहे, किंवा ते आयुर्वेदिक कॉलेज जे येते ते पण अजित पवारांनी आणलेलं आहे. शरद पवारांनी कुठलं हॉस्पिटल आणलं? कुठली चॅरिटी केली? स्वतःच्या खिशाला झीज पाडून शरद पवारांनी काय केलं? मग आता खिलारे फॅमिली आहे की ज्यांनी ती फुकट जागा दिली वगैरे हे आहे. ती फुकट जागा म्हणजे ती ULC अर्बन लँड सिलिंगमध्ये ती जात होती जागा. तर अर्बन लँड सिलिंगमध्ये ती जात होती जागा, त्याच्यामध्ये एका बिल्डरनी जागा घेतली, तिथे एक मोठं कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे ते तिथे आहे. 1 एकर जागा त्याच्यातली त्या सेवा सदन शाळेला गेली. दुसरी पण त्याच बिल्डरनी जागा घेऊन तिथे एक मोठं हे बांधलं आणि ही जागा गव्हर्नमेंटनी ह्यांना दिली. म्हणजे शरद पवारांनी स्वतःची जागा दिलेली नाही आहे, गव्हर्नमेंटचीच जागा दिली आहे. आणि जेव्हा ही जागा दिली त्यावेळी शांतीलाल सुरतवाल्यांचा करता काळ होता. मग त्यावेळी शांतीलाल सुरतवाल्यांनी साहेबांकडनं ही स्वतः जागा घेऊन तिथे का नाही हॉस्पिटल बांधलं? म्हणजे आज दीनानाथ मंगेशकरवर टीका करणं खूप सोपं आहे. 1000 बेडचं ते हॉस्पिटल चालवत आहेत. आता ते पैसे लुटतात हे ते हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आपण त्याच्यावर कमिटी बसून 100% त्याच्यावर म्हणजे आता शांतीलाल सुरतवाला आणि आमचा शांतीलाल सुरतवाला त्याच्यावर खूप सपोर्ट आहे, सगळा सपोर्ट आहे की त्यांनी खरंच हे बाहेर काढावं. पण ते बाहेर काढून बोलावं ना त्यांनी. आणि कोणीतरी विश्वास ठेवेल का की शांतीलाल सुरतवाला सकाळी 5:30 वाजता जाऊन लाईनीत उभं राहायचे? म्हणजे शांतीलाल सुरतवाला एवढ्या खालच्या दर्जाचा नेता आहे का? मोठा नेता आहे आज. शरद पवारांकडे डायरेक्ट ॲक्सेस असलेला हे आहे. आणि प्रत्येक याच्यात ते सांगतात आमच्या साहेबांनी सांगितलं, आमच्या साहेबांनी सांगितलं, आमच्या साहेबांनी सांगितलं. अरे तुमच्या साहेबांनी सांगितलं, मग तुमच्या साहेबांनी आजपर्यंत किती हॉस्पिटल्स बांधली? तुमच्या त्या पक्षाने किती हॉस्पिटल्स बांधली आहेत हे तुम्ही? आणि हे हॉस्पिटल त्यांनी बांधून संघाला चालवायला दिलं आहे. मग आणि संघाचं हे एक हॉस्पिटल नाही आहे. संघाचं प्रत्येक जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रामध्ये संघाची हॉस्पिटल्स आहेत. संभाजीनगरला हेडगेवार हॉस्पिटल आहे. आत्ताच नागपूरमध्ये त्यांची संघाची 2 हॉस्पिटल्स आहेत. मुंबईमध्ये संघाची काही हॉस्पिटल्स आहेत. याच्या व्यतिरिक्त शुश्रूषालय संघाचे आहेत. तुमच्या राजकीय पक्षात म्हणजे तुम्ही ज्या साहेबांचं म्हणतात ते मला साहेबांनी सांगा किती लोकांना काय म्हणतात त्याला मेडिकली मदत केली आहे. म्हणजे मी एका गृहस्थांशी बोललो बारामतीमध्ये, जे रुग्णमित्र म्हणून ओळखले जातात. त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे. 3 तारखेला अमित शहांच्या हस्ते त्यांना बक्षीस मिळणार आहे अहमदाबादमध्ये, ज्यांना रुग्णमित्र म्हणून म्हटलं जातं. 22,000 ऑपरेशन्स यांनी फुकट केलेली आहेत. खरं म्हणजे त्या माणसाला पद्मश्रीच द्यायला पाहिजे. काय तर शरद पवारांना पद्मश्री दिले. तर मला हे विचारायचं आहे की शरद पवारांनी चीफ मिनिस्टर असताना असं कुठलं त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये असं मेडिकल हे काढलं की लोकांना मेडिकल ट्रीटमेंट फ्री मिळेल किंवा काय मिळेल ते? सुप्रिया सुळे म्हणतात की त्यांच्याकडनं 27 कोटी वसूल करा, नाही तर मी उपोषणाला बसते किंवा निदर्शनाला बसते. अहो तुमच्या राज्यात असताना तुम्ही कधी वसूल केले नाहीत. आणि शरद एक लक्षात घ्या बरं का की रुबी हॉल वगैरे ही जी हॉस्पिटल्स आहेत ही सगळी श्रीमंताची हॉस्पिटल्स वगैरे म्हटली जातात, किंवा इवन दीनानाथ मंगेशकरमध्ये सुद्धा. पण शरद पवार साहेब कधीही दीनानाथ मंगेशकरमध्ये आजपर्यंत त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे. ते ट्रीटमेंट ह्याच्यातच घेतात, काय म्हणतात त्याला, रुबी हॉलमध्येच घेतात पुण्यात असताना. म्हणजे मी तरी जेव्हा बघितलं तेव्हा ते रुबी हॉलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे पवारसाहेबांनी. काय ते कारण दीनानाथ मंगेशकर त्यांच्या दृष्टीने गरीबाचं हॉस्पिटल आहे, ते श्रीमंत आहे. काय तर शांतीलाल सुरतवाला आज जे सांगतात की एवढा हे, आणि परत शांतीलाल सुरतवाला काय म्हणतात, तिथे मावशी उत्तम आहे, वॉर्डबॉय उत्तम आहे, डॉक्टर उत्तम आहे, नर्स उत्तम आहे, ब्रदर उत्तम आहे, बाकीच्या सगळ्या सोयी उत्तम आहेत, पण मॅनेजमेंट 0 आहे, मॅनेजमेंट फालतू आहे. अरे मॅनेजमेंट फालतू असेल तर हे उत्तम कसे असू शकतात? हे उत्तम कसे असू शकतात? म्हणजे पवारसाहेबांचं राज्य आहे आणि भ्रष्टाचार झाला नाही असं कधी होऊ शकतं का?
म्हणजे आज नरेंद्र मोदींचं राज्य आहे 2014पासून, आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कुठलाही भ्रष्टाचाराचा हे झाला नाही आहे. पण हे राज्यात असताना सगळीकडेच भ्रष्टाचार होता. महाराष्ट्रात असताना भ्रष्टाचार होतच. म्हणजे हे जिथे आहे तिथे भ्रष्टाचार आहेच. मग हे मॅनेजमेंट आपण देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर एकनाथ खडसे सोडले तर भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप कोणावर लागले नाहीत. आणि जे लागले त्यांना घरी पाठवलं. नाथाभाऊंना राजीनामा द्यायला लावला. आणि नाथाभाऊ ते बरोबर भ्रष्टाचार म्हटल्यावर ते परत शरद पवारांकडे गेले आणि शरद पवारांनी त्यांना अगदी रेड कार्पेट घालून एंट्री दिली. तिथे ते CD लावणार होते. यांनी ED लावली, तर यांनी ED लावली, सगळं झालं. पण यांच्या सीड्या कधी बाहेर झाल्या नाहीत, कारण नव्हत्याच सीड्या. असो, तो भाग वेगळा आहे. पण आज तुम्ही शांतीलाल सुरतवाला इतके वर्ष टीका, मग शांतीलाल सुरतवाल्यांनी इतके वर्ष आंदोलन करता आलं नाही शांतीलाल सुरतवाल्यांना. त्यांना शरद पवारांना कंप्लेंट करून हे सांगता आलं नाही की इथे असा भ्रष्टाचार चालतोय म्हणून. मी एवढं केलं तर 1 लाख रुपये देईल, तेवढं केलं तर 5 लाख रुपये देईल वगैरे. आज एक शहला काटशं नको म्हणून हे लोक लिस्ट देणार नाही. पण खरंच लिस्ट दिली तर काय होईल? हे देतील लाख रुपये, 5 लाख रुपये, कारण त्यांना त्यांच्या दृष्टीने ते काहीच नाही आहे. काय पण तोंडावर पडतील ना. RSS म्हणून तुम्ही त्याला टीका करायची. अरे RSS करतं, त्याच्यातलं तुम्ही छदांतरी करत नाही. वैयक्तिक शांतीलाल सुरतवालांचं ब्लड डोनेशनबद्दलचं काम आहे, पण ते त्यांचे गुरु म्हणून ज्यांना हे करतात त्यांचं आणि त्या RSSचं कुठे छदांतरी जवळपास आहे का? RSSचं जे काय कार्य आहे त्या कार्याचं शरद पवारांच्या कार्याचं मॅचिंग होऊ शकत नाही. शांतीलाल सुरतवाल्यांनी सांगितलं की काय म्हणतात त्याला, या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आहे आणि सरकारने शरद पवारांची ट्युशन घ्यावी म्हणून, असं एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं. अरे सरकार म्हणजे शरद पवारांवर विश्वास आहे. मग शरद पवारांवर विश्वास असतो तर शरद पवारांची 10च लोक कशी आली आणि देवेंद्र फडणवीसची 133 कशी आली, अजितदादांची 41 कशी आले, शिवसेनेचे 20 आले, शरद पवारांचे 10च आले. म्हणजे एवढा शरद पवारांवर महाराष्ट्राचा विश्वास आहे आणि देवेंद्र फडणवीसवर एवढा विश्वास आहे. काहीतरी बोलताना, काहीतरी टीका करताना एक म्हणजे शांतीलाल सुरतवाला ओरिजिनल गुजराती आहेत काय, आणि त्यांनी स्वतः तिथे ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना ती ट्रीटमेंट आवडलेली आहे, नाही असं नाही आहे. पण मॅनेजमेंट झिरो असेल तर हे बाकीचं हॉस्पिटल चांगलं चालूच कसं शकतं? त्या उगीच म्हणजे मी हॉस्पिटलची बाजू अजिबात घेत नाही. हॉस्पिटलची चूक आहे तिथे चूकच म्हणणार. ते त्यांनी ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे होती आणि त्याच्यावर म्हणजे आम्हीसुद्धा स्वतः त्याच्याबद्दल हे केलेलं आहे. आणखीन काय म्हणतात त्याला, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण 25 वर्षात तुम्हाला कधी सुचलं नाही. आजच तुम्हाला RSS हे ते. शांतीलाल सुरतवाला 28 वर्ष नगरसेवक होते पण कधी आमदार म्हणून जिंकले नाहीत. म्हणजे त्यांचा तो तेवढा टापू पुरता त्यांच्यावर विश्वास आहे. आणि आज लता मंगेशकरनी काही असलं तरी ते हॉस्पिटल काढलं ना. तुम्ही काढलं का? तुम्ही फुकटची डिस्पेन्सरीसुद्धा काढली नाहीत. म्हणजे शरद पवारांबद्दल म्हणतो, कारण शांतीलाल सुरतवाला आमचे साहेब. अरे तुमच्या साहेबांनी कुठली चांगली कामं केली तेवढं सगळं सांगा फक्त. सगळ्यात जास्ती शेतकरी आत्महत्या शरद पवार साहेब जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते तेव्हापासून, म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्याच तिथून सुरू झाली. मराठा आरक्षणासाठी जी आत्महत्या झाली अण्णासाहेब पाटलांची, तेव्हा कोण राज्यावर होतं? याच्यावर कधीतरी बोला ना. मुंबईमध्ये काय म्हणतात त्याला, सुधाकर नाईकांना काढून जेव्हा शरद पवारांना
मुख्यमंत्री केलं, 12व्या दिवशी बॉम्बस्फोट झाले, मग बॉम्बस्फोटला जबाबदार शरद पवार साहेब नाहीत का? मग याकूब मेमन पळून कसा गेला? मेमन कुटुंबीय पळून कसं गेलं? याला जबाबदार कोण? म्हणजे काढायचं म्हटलं तर हे भरपूर आहे. शरद पवारांनी एक विद्याप्रतिष्ठान जे आहे काय, पण तेही काय असं वर्ल्ड क्लास लेवलचं विद्याप्रतिष्ठान वगैरे नाही आहे. शरद पवारांनी कुठल्या संस्था काढल्या? ऑन दी कॉन्ट्री शरद पवारांनी ज्या ज्या साखर कारखान्यावर हात ठेवले ते साफ केले सगळे. नवीन संस्था तर कुठले म्हणजे कॉर्पोरेट म्हणजे त्याच्यावर तर आपल्या विजयबापू शिवतार यांनी तर मोठी मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर. त्यामुळे दीनानाथ मंगेशकरवर टीका करताना दीनानाथ मंगेशकरची चूक झालेली आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि कोणीच दीनानाथ मंगेशकरला त्या बाबतीमध्ये पाठीशी पण घालणार नाही, कोणी घालणार नाही. यांच्या विचाराचा म्हणजे निदान हे संघ म्हणतात. शरद पवारांनी जेव्हा आता 2019 साली त्या उद्धव ठाकरेच्या म्हणजे शरद पवारांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप असेल तर ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्यावेळेस केले तरी 100 कोटी रुपये जे कमवत होते त्याच्यावर शांतीलाल सुरतवाला का नाही काही बोलत? अटक होण्यापासून देशमुख गृहमंत्री जे होते ते फरार होते, त्याच्यावर शांतीलाल सुरतवाला का नाही? म्हणजे बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल. शांतीलाल सुरतवाल्यांनी टीका करताना एक ते का टीका करतायत ह्याच्यावर सुद्धा एक काही दिवसांनी आपण व्हिडिओ बनवणार, कारण त्याच्यावर माझं रिसर्च चालू आहे काय. पण त्याच्यावर सुद्धा आपण 100% टीका करणार आहे. हे फक्त संघ आणि संघाच्या मागे काय आहे काय, तुम्ही काहीच करायचं नाही. एक लक्षात घ्या, सुरतवाला साहेब, शांतीलाल काका मोठे आहेत माझ्यापेक्षा, तुम्ही 22-23 वर्ष मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा काय. आपण जेव्हा एक बोट दाखवतो ना तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे आणि तुमची 3 बोटं ही जास्त मोठी आहेत. आज एवढंच. धन्यवाद.